तर काही दिवसांपूर्वी मनसेचा मेळावा पार पडला। त्यामध्ये राज्यातील विधानसभा निकालावरून राज ठाकरेंनी अजित पवारांवरती निशाणा साधला होता। दरम्यान या टीकेला उत्तर देताना अजित पवारांनी राज ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल केला। स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही, मग आम्हाला काय बोलता, असा टोला अजित पवारांनी लगावला। त्यावरती आता अमित ठाकरे यांनी आणि संदीप देशपांडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ते कोण त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे। जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे। आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या नाही, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही। आमची एक जागा आली, आम्ही काय करायचं? अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता। यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता। मागेही मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं, दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं। जे नाही लोकांनी कौल दिला, त्याच्यात काही ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही। जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे। मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी, तर मला वाटतं राजसाहेबच देतील। त्याच्यामुळे पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाही आहे, खूप शिकलो या निवडणुकीत। त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही। माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा, असं माझी इच्छा आहे। अजून त्याला वेळ आहे, अजून बऱ्याच गोष्टी होतात। सध्या आमचं लक्ष हे संघटना बांधणीवर आहे आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शन सन्मान्य राजसाहेब संघटना बांधणीसाठी मनसे काय तयारी करते, स्थानिक पातळीवरती काय, त्याच्यावरच सगळी चर्चा चालू आहे। निश्चित येणाऱ्या काळात दिसेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।